नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पेट्रोल डिझेल दरात वाढ झाल्यानंतर आता दूध विक्री दरात वाढ करण्यात आली आहे. कर्नाटक मिल्क फेडरेशनने नंदिनी दूध दरात प्रति लिटर 2 रुपये वाढ केली असून बुधवार दिनांक 26 जून पासून नवे दर लागू केल्याच्या निषेधार्थ सोमवारी बेळगाव जिल्हा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सरकारने जाहीर केलेले अनुदान गेल्या 8 महिन्यांपासून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतून प्रशासनाचा निषेध केला. तात्काळ दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन हाती घेऊ असा इशारा भाजपतर्फे देण्यात आला. बेळगावी कॅन्टोन्मेंट बोर्ड करण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या नोटीसनुसार महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने नामांतराला कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ राजीव कुमार यांच्या नावे पत्र देऊन आक्षेप नोंदवण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव येथे अस्तित्वात असून स्वातंत्र्यानंतर सुद्धा बेळगाम हेच नाव मराठा लाईट इन्फंट्रीची ओळख बनली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषिक तत्वांवर राज्यांची निर्मिती झाली आणि 1956 मध्ये बेळगावसह मराठी भाषिक भाग कन्नड भाषिक कर्नाटक राज्यात सामील करण्यात आला. सीमावाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असून अशा परिस्थितीत बोर्डचे नाव बदलणे चुकीचे आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी निकाल लागत नाही तोपर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामांतराबाबत कोणताही निर्णय घेऊ नये आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या वतीने आक्षेप नोंदवत आहोत, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे, सूरज कुडुचकर, संतोष कृष्णाचे, निखिल देसाई आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री होण्यासाठी वेळ जुळून येणे आवश्यक आहे. योग येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. राजकारणामध्ये सहनशीलता असेल तरच पुढे जाणे शक्य आहे. केपीसीसी अध्यक्षपद देण्याचा निर्णय हायकमांडचा असून याबाबत आपण काही बोलणार नाही, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. गेल्या 26 वर्षांपासून आपण राजकारणामध्ये आहोत. मतदारसंघामध्ये भेट दिली नाही म्हणून आजपर्यंत कोणीही विचारले नाही. आपण सतत नागरिकांच्या सान्निध्यात असून त्यांच्या समस्या ऐकून घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. राजकारणामध्ये आश्वासने कमी दिली तरी चालतात, मात्र खोटे बोलू नये. स्पष्टता असेल तर जनता साथ देते, असेही त्यांनी सांगितले. येळ्ळूर रस्त्यावरील विनायक मंदिर पासून येळ्ळूर पासूनचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्ता खचला असून त्यामधून वाहन चालवणे अवघड झाले आहे. खचलेल्या रस्त्यामुळे लहान मोठे अपघात घडत आहेत. तेव्हा तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशा मागणीचे निवेदन येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले. हा रस्ता गेल्या 10 वर्षापूर्वी करण्यात आला होता. या रस्त्याच्या बाजूला काळी जमीन आहे. याचबरोबर पावसाळ्यामध्ये दोन्ही बाजूला पूर येतो. त्यामुळे रस्ता खचला असून वाहन चालवणे कठीण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी उपाध्यक्ष प्रमोद पाटील, समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, परशुराम परीट आदी उपस्थित होते. लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठानच्या वतीने येळ्ळूर येथील मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या 2 प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, चंद्रकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक सुविधांच्या अभावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह अन्य साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी किरण हुद्दार, ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सतीश पाटील, मनीषा घाडी, सोनाली येळ्ळूरकर आदी उपस्थित होते.
शहर व परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे सर्वांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, तसेच परिसरात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन नगरसेवक रवी साळुंके यांनी केले आहे. नगरसेवक साळुंके यांच्या पुढाकाराने नवी गल्ली, पवार गल्ली, बसवाण गल्ली, हरिजनवाडा, फिश मार्केट, सिद्धार्थ कॉलनी व गणेशपूर गल्ली येथे नागरिकांना डेंग्यूच्या लसीचे वितरण करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी संजय डुंगोळ यांनी नागरिकांनी स्वतःहून काळजी घेत आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले आहे. यावेळी विक्रम पोटे, रोहित भाकोजी, अरुण बिर्जे आदींनी लस देण्यासाठी परिश्रम घेतले. राष्ट्रीय डॉक्टर दिनाचा एक भाग म्हणून केएलई संगीत महाविद्यालय आणि केएलई डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने केएलई हॉस्पिटलमध्ये मेलोडी संगीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विविध नामवंत विभागाच्या सर्व डॉक्टरांनी गाणी गायली आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित राजाराम आंबर्डेकर यांनी सत्कार केला. यावेळी कार्यक्रमाला संगीत महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. शेतजमीन 7/12 उतार्याला आधार लिंक करण्याच्या कामाला वेग आला आहे. पॅन कार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, गॅस कनेक्शन याबरोबर आता 7/12 उतार्यालाही आधार लिंक केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीन फसवणुकीला आळा बसणार आहे. शासनाने हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून राबवला आहे. या उपक्रमाला शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळू लागला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बेकायदेशीर शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा शेतकऱ्यांनाही यामुळे चाप बसणार आहे. विशेषतः तलाठ्यांकडून घरोघरी जाऊन ही आधार जोडणी केली जात आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतापलेल्या शिरगुप्पी तालुका निप्पाणी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी सोमवारी निप्पाणी हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढला. सुमारे 2 ते 3 तास शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या मांडला. शिरगुप्पीसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठ्याचा ताळमेळ विस्कटला आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अनेक अडचणी येत आहेत. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कार्यालयांनी दुर्लक्ष केल्याने शेतकरी, ग्रामस्थ व महिलांनी सोमवारी निप्पाणीत हेस्कॉम कार्यालयासमोर ठिय्या मांडला. विस्कळीत वीज पुरवठ्यावर तात्काळ तोडगा काढल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सुमारे 2 तासानंतर कार्यालयात दाखल झालेल्या सहाय्यक कार्यकारी अभियंता अक्षय चौगुले यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली. 20 वर्षापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या पुणे-बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. हा महामार्ग दिल्ली-चेन्नई या महामार्गाला जोडण्यात आला आहे. या महामार्गावर असलेल्या मांगूर फाट्यावर भर टाकून उड्डाणपूल निर्मितीचे काम सुरू होते. मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर सदर काम थांबले आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पिलर उभारून उड्डाणपूल करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच तेथे महामार्ग निर्मितीसाठी टाकण्यात आलेला भराव अजूनही हटवण्यात आलेला नाही. परिणामी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर याचा अनेक गावातील शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. गत 4 दिवसांपासून आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हा पाऊस पिकासाठी पोषक ठरला आहे. कोकणात पडणाऱ्या पावसासारखी हजेरी या ठिकाणीही असल्याने यंदा नव्या स्वरूपाचा अनुभव मिळत आहे. उन्ह पावसामुळे आरोग्याच्या समस्येत वाढ होताना दिसत आहे. पावसाच्या हजेरीने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पावसाच्या हजेरीने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. विहिरी व नाल्यात पाण्याचा साठा तयार झाला आहे. यंदा पहिल्यांदाच ओढा व नाल्यात पाणी प्रवाहित होताना दिसत आहे. पीक परिस्थिती समाधानकारक असून पिकांच्या होणाऱ्या वाढीतून शेतकरी सुखावला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.